झी 24 तास एक पाऊल पुढे। साहित्य संमेलनांमध्ये राजकारण्यांचा वाढता वावर आता अनेकांच्या टीकेचा विषय होऊ लागलाय। यंदाचं चिपळूण साहित्य संमेलन या गणपतीपासून ते साहित्य संमेलनांपर्यंत कोणत्याही उत्सवांमध्ये राजकारण्यांचा खुला वावर असतो। आता तर साहित्य संमेलनांमध्ये साहित्यिकांपेक्षा नेत्यांनाच अधिक महत्त्व असल्याचं कधी-कधी दिसून येतं। त्यामुळे ही संमेलनं साहित्याची साधक बाधक चर्चा करण्यासाठी की नेत्यांना मिरवण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। राजकारण्यांच्या सहभागाला विरोध असायचं कारण नाही, पण यशवंतराव चव्हाणांसारखे वाचनाची खरोखर आवड असणारे किती नेते आहेत याचाही एकदा आढावा घ्यायला हवा असं बोललं जातंय। तर नेत्यांना साहित्य सेवेची खरोखर काळजी असेल तर मराठी पुस्तकं मिळणारी दुकानं राज्यात मोठ्या संख्येनं सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न झाला असता। राज्यामध्ये मराठी पुस्तकांची केवळ 80 ते 90 मोठी दुकानं आहेत। 19 जिल्ह्यांमध्ये पुस्तकांचं एकही दुकान नाही। मुंबईत इंग्रजी पुस्तकांची 65 दुकानं आहेत तर मराठी पुस्तकं मिळणारी केवळ 8 ते 9 दुकानच आहेत। विदर्भात केवळ 3 जिल्ह्यांमध्ये मराठी पुस्तकं विकत मिळू शकतात। पश्चिम महाराष्ट्रात केवळ पुणे, कोल्हापूर, नगर आणि सोलापूरमध्ये मराठी पुस्तकांची दुकानं आहेत। तर मराठवाडा, खानदेश आणि कोकणाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही। संमेलनांमध्ये साहित्याचं उदो होत असताना हे विदारक वास्तव बदलण्यासाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीयेत। तसं साहित्य आणि राजकारण यांचं नातं जुनं आहे। अरुण साधूंच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या कादंबऱ्या, रंगनाथ पाठारेंची ताम्रपट, रार बोराडे यांची आमदार सौभाग्यवती, व्यंकटेश माडगुळकरांचं पुढारी पाहिजे हे वगनाट्य, जयवंत दळवींचं सूर्यास्त हे नाटक, रामदास फुटाणेंची भारत कधी कधी माझा देश आहे ही वात्रटिका अशा विविधांगी साहित्य कृतींच्या केंद्रस्थानी राजकारणच आहे। मात्र साहित्य संमेलनांच्या केंद्रस्थानीही नेते मंडळी असणं अयोग्य असल्याचं साहित्यप्रेमी खासगीत बोलतात। सतत लोकांच्या नजरेसमोर असणं ही नेत्यांची गरज असू शकते। ती भागवायची असेल तर आता 2 साहित्य संमेलनं घ्यावीत अशी उपरोधिक मागणीही होऊ लागली आहे। एक साहित्यावरील चर्चेसाठी आणि दुसरं नेत्यांना मिरवण्यासाठी। एकदाच सगळ्या राजकारण्यांना त्यांच्या अतुलनीय साहित्य सेवेसाठी पुरस्कार देऊन टाकावा अशी खोचक टिप्पणीही काही जण करतायत। काही वेळापूर्वीच आम्ही साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते काय म्हणाले ते ऐकूया। रत्नागिरीच्या साहित्य संमेलनामध्ये मी अध्यक्ष होतो 64व्या साहित्य संमेलनाच्या वेळी। त्यावेळी एकही राजकारणी माणसाला बोलवलं नव्हतं। शरद पवार जे आले होते उद्घाटन करून ते लगेच निघून गेले। त्यावेळी ते मुख्यमंत्री होते, त्याशिवाय अन्य कोणीही राजकारणी माणसं आला नव्हता। आणि शरद पवार हे व्यक्तिगत माझे मित्र असं त्यांनी आधी टीव्हीवर कर्तन रेजरच्या वेळी सांगितलं होतं की मी मधु मंगेश कर्णिकांचा मित्र आहे म्हणून जाणार आहे। ते आले, त्याने उद्घाटनाची कबूतरावर उडवली, फीत कापली आणि ते निघून गेले। त्यानंतर साहित्य संमेलन नुकतंच आमचं झालं, कोकण मराठी साहित्य परिषदेचं दापोलीला फार मोठं साहित्य संमेलन झालं। त्यामध्ये आम्ही अनेकांना बोलवलं होतं, परंतु एकाही राजकारणाचा तिथे वावर नव्हता। मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये मराठी पुस्तकांची पुष्कळ दुकानं आहेत। अशी आता मुंबईच्या लोकसंख्येच्या मानाने कदाचित ती कमी वाटतील तुम्हाला, परंतु मराठी टक्का जो आहे त्यामध्ये मुंबईमध्ये पुस्तकं आणि पुण्यामध्ये तर खूपच मराठी पुस्तकांची दुकानं आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।